नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता बहूनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः तैसा तो मज भीतरी मी तया आत बाहेरी हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत आहोत. 4 प्रकारचे पुण्यकर्म करणारे भक्त माझी भक्ती करतात असा प्रसंग प्रारंभ झालेला आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. संकटग्रस्त असल्यामुळे त्याला अर्थभक्त म्हणतात. आपल्या जाणण्याची इच्छा पूर्ण व्हावी याकरता जो भक्ती करतो जिज्ञासू आहे आणि कोणत्याही प्रकारची अर्थकामना मनामध्ये असेल तर तो अर्थार्थी भक्त आहे. या 3 प्रकारच्या भक्ताला देव आवडतो आणि देवाच्या बरोबर आपल्या अंतःकरणातले ईप्सित असणारे विषय देखील आवडतात. परंतु ज्ञानी भक्त मात्र असा आहे की ज्याच्या जीवनामध्ये कोणताही विषय त्याला आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, किंवा त्याला फक्त देवच आवडतो. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. सर्व प्रकारचं प्रेम त्याचं परमात्म स्वरूपाला विषय करतं. म्हणून बाकीचेही भक्त उत्कृष्टच आहे. परंतु ज्ञानी भक्त मात्र माझा आत्मा ज्ञानी त्वात्मेव मे मतम. कारण मत प्राप्तीच्या व्यतिरिक्त या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची सर्वोत्कृष्ट गती नाही असा त्याचा मनातला भाव आहे. पण हा ज्ञानी भक्त मात्र देवाला सुद्धा प्राप्त होणं फार दुर्लभ आहे. भगवान म्हणतात का दुर्लभ? अनेक जन्मामध्ये थोडं थोडं पुण्य संपादन करावं लागतं आणि त्या सर्व पुण्याचा परिपाक झाल्यानंतर जो काही ब्रह्मज्ञान प्राप्तीचा शेवटचा जन्म आहे त्या जन्मामध्ये त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन त्या बोधाच्या असणाऱ्या व्यापक अनुभूतीच्या जोरावर वासुदेव सर्वमिती संपूर्ण जग हे परमात्मा स्वरूपच आहे असा त्याचा व्यापक बोध असल्यामुळे स महात्मा तो फार मोठा महात्मा आहे. परंतु सहज प्राप्त होऊ शकत नाही. सुदुर्लभः प्राप्ती करता अत्यंत कठीण आहे. बाकीच्या आपण किती साधना जर केली तर त्या साधनेनं आपल्याला त्या त्या प्रकारचं फल भेटतं. पण त्या सगळ्या फळाचाही परिपाक तयार करून ज्ञानी महात्मा मात्र भेटेल असं काही सांगता येत नाही. नाथ महाराजांनी याकरता प्रमाण दिलं आहे. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठोवाठी तै होय भेटी हरिप्रियांची. निष्काम पुण्य असेल आणि त्या पुण्याचा सुद्धा गुणाकार करत असताना कोट्यावधी पुण्याचा गुणाकार पुन्हा कोटीनंच करायचा. अनंत पुण्य असावं, त्या अनंत पुण्याला पुन्हा कोट्यावधी संख्येनं गुणावं आणि एवढंच जर नगद पुण्य आपल्याकडे असेल तर असा महात्मा आपल्याला भेटू शकतो. साधू भेट देते तया अवचे तारे. पण त्या साधूचं हे सिद्धत्व प्राप्त होण्यासाठी त्या महात्म्याला साधकीय दशेतून प्रवास करावा लागतो आणि तो सगळा आध्यात्मिक प्रवास ज्ञानोबाराय त्या महात्म्याचं वर्णन करत असताना आपल्यासमोर उलगडा करून दाखवतात. कोणताही साधक जर असेल तर त्याला भगवत प्राप्ती कठीण का होते त्याचं कारण प्रतिबंध फार मोठे असतात. आणि त्या प्रतिबंधाची यादी करत असताना पहिला प्रतिबंध आहे विषयाचा, नंतरच आहे विकाराचा. या प्रतिबंधाला दूर केल्यानंतरच मग साधकाच्या मनामध्ये परमात्म प्राप्ती व्हावी अशी सद्वासना निर्माण होत असते. एखाद्याला असं वाटत असेल की मी 100 यज्ञाचं पुण्य करेल आणि स्वर्गात जाईल तर यालाही सद्वासना म्हणत नाही. किंवा दिव्य भोग भोगण्यासाठी मी ब्रह्मदेवाच्या सत्यलोकामध्ये सकाम उपासनेतून जाईल तर यालाही सद्वासना असं म्हणत नाही. देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. या जन्मामध्ये काहीही घडो, काय होईल ते होया शेवटी. लाभ आणि तुटी देव जाणे
परमात्म दर्शन केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून तर ज्ञानोबांनी चिंतन करत असताना 15व्या अध्यायामध्ये साधकाचा निर्धार सांगितला. पैभव स्वर्गा उबगले, मुमुक्ष योग ज्ञाना वळगले, पुढती न या निघाले पैजा जेथ, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा, असं म्हटलं आहे. ब्रह्मदेवाचं सत्यलोकातलं पदसुद्धा ते माघारी टाकतात. कारण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदसुद्धा काही दुःखाला प्राप्त करून देणारच आहे. म्हणून परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती घडावी असा जर अंतकरणातला भाव असेल तर त्याला सद्वासना म्हणतात. आणि त्या सद्वासनेच्या पहाडावर येण्यासाठी अगोदर विषयांची झाडं, त्या झाडामध्ये लपून बसणारे काम क्रोधाद विकार हे श्वापद, हे सगळे त्याला चुकवावे लागतात. मग त्याला चांगल्या प्रकारच्या लोकांची संगती प्राप्त होते. साधना संपन्न साधकाच्या मेळाव्यामध्ये राहणंसुद्धा पुण्याचं काम आहे. आणि सिद्ध महात्म्याचा सहवास प्राप्त होणंसुद्धा पुण्याचंच काम आहे. इथं जो ओवी भाव आला ना, मग साधू संगे सोबटा, इथे साधू शब्द हा साधकांचं लक्षण आहे. साधना करणाऱ्या साधकांच्या संगतीमध्ये सत्कर्माच्या सरळ रस्त्याने तो चालतो. निषिद्ध कर्माचा रस्ता डावीकडे त्याने टाकलेला आहे. आणि असा एक नाही, शेकडो जन्माचा तो वाट सुरू आहे. सकाम भाव त्याच्या मनात नसल्यामुळे फळहेतूची कामनाही मनात नाही. असा शरीराच्या संयोगाच्या रात्रीमध्ये सर्व संग परित्याग करून एकटाच धावणारा हा महात्मा आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये मग कर्मक्षय होणं म्हणजे काय? पाप करण्याची वासना त्याला मल म्हणतात. चित्ताचं चांचल्य त्याला विक्षेप म्हणतात. चित्ताचं चांचल्य म्हणजे विक्षेप, पाप करण्याची वासना मल. या मल विक्षेपाचा जर नाश झाला तर त्याला कर्मक्षयाची पहाती पाठ असं म्हणतात. आणि जर हे झालं तर फक्त एकच प्रतिबंध राहतो, तो आवरणाचा. तो श्री गुरुच्या कृपेने जातो. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, श्री गुरूंची कृपा हा उष्काल त्याच्या जीवनामध्ये उदयाला येतो. लौकिकातला उष्काल दररोजच होतो, लौकिकातली पाठ दररोज होते. पण परमार्थामध्ये गुरूंची कृपा होणं हा जो काही उष्काल आहे, याला कदाचित एक जन्म, कदाचित शेकडो जन्मसुद्धा लागू शकतात. पण हा जर एकदा उष्काल झाला तर परत अस्त मात्र होत नाही. हा उष्काल एकदाच होत असतो. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, ब्रह्मज्ञानाची वृत्ती मनुष्याची एकदाच होत असते. आणि एकदा झाली की अनादि कालापासून असलेलं जे काही आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, त्या अज्ञानाला ते नष्ट करतच आणि अविद्या कार्याचा बाध करतं. आणि मग अनादि कालापासूनचं अज्ञान आहे एका ब्रह्मज्ञानाच्या वृत्तीने कसं काय निवृत्त होईल? मग त्याला प्रश्न असा आहे, पृथ्वी भरून वाळलेलं गवत असेल आणि त्याला अग्नीची फक्त एक ठिणगी लागली तर ज्याप्रमाणे तो अग्नी सगळ्या असणाऱ्या गवताला नष्ट करू शकतो, नानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. म्हणून ही वृत्ती फक्त एकदाच होते. गुरुकृपेचा उष्काल जीवनामध्ये एकदा झाला की श्री गुरूंच्या मुखारविंदातून महावाक्याचा उपदेश हा एक प्रकारचा सूर्यप्रकाशाचा कोवळ्या उन्हाचा भाग आहे. ज्ञानाची ओतपली पडली तेथं साम्याची रिद्धी उघडली, तयाची दृष्टी. त्याला ब्रह्मात्मैक्य ही साम्यता, या साम्यतेचं ऐश्वर किंवा ऐक्याचा अभेदभावाचा ऐश्वर भांडार त्याच्या नजरेकरता उघडं राहतं. आणि असा जर बोध प्राप्त झाला तर आतापर्यंत तो जगताकडे पाहत असताना त्याला जगतातले विषय, जगतातले पदार्थ अनुभवाला येत होते. पण अंतकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला की त्याला आता जग दिसत नाही. जग नोहे हा अवघा जनार्दन, ते वेळी जयाकडे वास पाहे, देवता मीची तया एक आहे. या एकत्वामध्ये अनेकत्वाचं निराकरण झालं. आणि मीची पदामध्ये एकमेवाद्वितीयम ब्रह्म या उपनिषद वाक्याचा संबंध आहे. कारण उपनिषदामध्ये सुद्धा एकम एव अद्वितीयम असा शब्द आला की नाही. एकम एव एकच तत्व आहे. अद्वितीय म्हणजे त्याच्या ठिकाणी द्वैत निर्माण करणारा दुसरा कोणता पदार्थच नाही. तोच भाव या ओळीमध्ये आलेला आहे. देवता मीची म्हणत असताना एवकार आला आहे.
आणि एक शब्दामध्ये एकम एव या चकार आणि अन्यांची व्यावृत्ती केली आहे. जो कोणत्याही पदार्थाला पाहू लागला असा महात्मा चालू लागला. तो कोणत्याही गावात गेला तर भेद नसल्यामुळे आपल्याला वाटतं तो गावात गेला, पण भगवान म्हणतात त्याची ती तीर्थयात्रा आहे. तो एखादा शब्द बोलू लागला की त्याचा शब्दसुद्धा देवाची स्तुती आहे. तो कशालाही पाहू लागला की त्याची दृष्टी पदार्थाला बाजूला सारून, म्हणजे विषयाला बाजूला सारून त्या विषयांचा असणारा अधिष्ठान चैतन्य त्या चैतन्याला विषय करते. म्हणून तो मंदिरात नाही गेला, तसं तर गेलंच पाहिजे, पण जर तो मंदिरात नाही गेला आणि त्याने कोणत्याही पदार्थाला पाहिलं तरी त्याला परमात्म दर्शनाची अनुभूती येते. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामच गमन तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पित जप माझा, तो निजे किंवा असे तेची कपिध्वजा समाधी माझी. तो कुठेही विश्रांती करू लागला तरी त्याला झोप लागली असं म्हणू नये बरं. म्हणून आपण कदाचित एखाद्या व्यक्तीला पाठामध्ये हसत असतो की त्याला डोळे लागले, काही सांगता येत नाही. एखाद्याचं जर अविद्येचा अंधकार निघून गेला असेल, जर त्याची अविद्याच नसेल तर आपल्याला दिसताना ती निद्रा दिसते, पण स्वरूपाने पाहिलं की ती समाधी असू शकते. न जाणू कोणाची आपल्याकडून निंदा होऊ नये म्हणून कधी असं म्हणू नये. बऱ्याचदा आपण ते कनिष्ठ भावाने इतरांकडे पाहतो, पण पाहू नये कोणाकडे. कोण जाणे कोणाकडे उपासना, जयाकडे वास पाहे, तेवता मीची तया एक आहे. तो पाहू लागला, क्रिया करू लागला तर त्याला माझी अनुभूती येते. आणि काहीच करत नाही निवांत राहिला, निवांत जरी राहे तरी मीची तया, शांत जरी राहिला तर अंतर्मुख असणारी वृत्ती स्वरूपभूत असणाऱ्या आनंदालाच ग्रहण करते. सद्गुरू जोग महाराज जर एकटे बसले तशा अंगाने डोलत असायचे. त्यांना कोणी विचारलं, महाराज तुम्ही डोलत का राहता? त्याने माझ्या आतमध्ये असणारा जो आनंदाचा सागर आहे ना, त्या सागरावर लाटा उसळतात आणि त्या आनंदामुळे माझं शरीर बाह्य स्वरूपाने डोलतं. स्वानंद सुखनिवासी, स्वरूपामध्ये असणारा जो आनंद आहे तसा आनंद आतमध्येच आहे. आनंद हे आपलं स्वरूप आहे. कारण जर ते आपलं स्वरूप नसतं तर गाढ झोपेमध्ये कोणता विषय नसतानाही दुसऱ्या दिवशी जागा झाल्यानंतर मी आनंदाने झोपलो होतो असा अनुभव आपण केलाच नसता. ज्या अर्थी आपल्याला आनंद मिळतो आहे आणि विषय तर कोणता नाही असा निर्विषय आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि त्या आनंदाला समानता आहे बघा. गरिबाला तेवढाच आनंद आहे झोपेमध्ये आणि राजालाही तेवढाच आनंद आहे. किंबहुना राजापेक्षा गरिबाला जास्त आनंद आहे. कारण राजाला राज्याची काळजी आहे. पूर आला काय होईल काय सांगता येत नाही, किंवा दुष्काळच पडला तर अडचण येऊ शकते. पण एखादा भिकारी माणसं घाटावर झोपतात तर त्याला आपल्याला उठावं लागतं, उळकटी वाहून चालली लवकर लवकर उठ. गाढ झोपेतला आनंद सगळ्याला समान आहे बघा, कारण ते आत्म्याचं स्वरूप आहे. असा महात्मा निवांत जरी राहिला तरी तो आनंदीच राहतो. त्याला परमात्म स्वरूपाची अनुभूती आहे. आणि जर तो काही क्रिया कर्म प्रारब्धाने करू लागला तरी त्याच्या आनंदामध्ये खंड पडत नाही. म्हणजे सर्व कालात, सर्व देशात, सर्व वस्तूमध्ये जो आनंद घेऊ शकतो त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. निवांत जरी राहे तरी मीची तया. भगवान म्हणतात तो निवांत राहिला काय आणि कर्मामध्ये व्यग्र राहिला काय, हे सांगावं तरी काय. हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचुनी नाही. जैसे सभाय जळ डोही बुडाल्या घटा, ज्याप्रमाणे घट पाण्यामध्ये बुडाला की त्याच्या आत आणि बाहेर केवळ फक्त पाणीच पाणी आहे, तसा या भक्ताला सर्वत्र बाहेरही परमात्म दर्शन आहे आणि तो आत पाहू लागला तरी परमात्म दर्शन. विश्वरूप भक्तराज अर्जुनाने पाहिलं आणि त्याची ती भयंकरता पाहिल्यानंतर घाबरले. म्हणे समोर पाहिलं तर परमात्मा दिसतो, समोर नाही पाहायचं, आता मागं पाहू. मागं पाहिलं तरी परमात्मा आहेच, असं सर्व दिशेला पाहिलं तरी परमात्माच. म्हणे आता पाहायचं नाही. डोळे झाकले तरी आतही विश्वरूप दिसू लागलं. जसं विश्वरूपाची व्याप्ती अंतर्बाह्य व्यापलेली आहे तसं परब्रह्माची व्याप्ती कुठं नाही. हे आत बाहेर म्हणण्याचं कारण फक्त शरीर उपाधीवर. जर शरीराची उपाधी नसेल तर आत आणि बाहेर असा व्यापारसुद्धा होणार नाही. जसा घट जर पूर्णपणे फुटला तर घटाच्या आत बाहेर पाणी असं म्हणता येणार नाही. फक्त ते का म्हणावं लागतं, घट खापर आहे म्हणून.
तसं शरीर हा उपाधी असल्यामुळे आत आणि बाहेर असं म्हणावं लागतं. सर्वत्र मी वाचूने नाही, जैसे सबाय जळ डोही बुडालिया घटा. ज्या व्यक्तीची व्यापक अनुभूती प्राप्त झाली ना, तर त्याला स्वतःच्या व्यतिरिक्त दुसरं काही अनुभवालाच येत नाही. म्हणून अनुभूतीमध्ये दोनच गोष्टी अनुभवाला यावा. एक तर मी सगळीकडे व्यापलेलो आहे किंवा सगळीकडे परमात्माच व्यापलेला आहे. जेव्हा मी सगळीकडे आहे तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात आणि परमात्मा सगळीकडे आहे तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. फरक काय आहे? फक्त शब्दात फरक आहे. जेव्हा माझा आत्मा ब्रह्मरूपात झाला तेव्हा ब्रह्मज्ञान झालं आणि माझं इष्टदैवत सगळीकडे दिसतं आहे, त्याला भक्तीचा परमोत्कर्ष म्हणतात. जैसे सबाय जळ डोही बुडालिया घटा. सिद्धांत सांगायचा 34व्या ओळीमध्ये, तैसा तो मज भीतरी मी तया आत बाहेरी, हे सांगीजेल बोलवरी तैसे नव्हे. भगवान म्हणतात त्या पाण्यामध्ये बुडालेल्या घटाप्रमाणे, जसं त्या घटाच्या आत बाहेर केवळ पाणीच पाणी आहे, तैसा तो मज भीतरी, जसा पाण्यामध्ये घट असावा तैसा तो मज भीतरी, तो माझ्या स्वरूपामध्ये बुडालेला आहे. कारण माझं स्वरूप अथांगाने व्यापक आहे आणि त्या व्यापक स्वरूपामध्ये त्या एकरूप झाल्यामुळे तो मज भीतरी, ज्याप्रमाणे व्यापक समुद्रामध्ये मिठाचा खडा टाकावा, मग आपल्याला काय म्हणता येईल की समुद्रामध्ये मिठाचा खडा एकरूप झाला, तसं सच्चिदानंद परब्रह्मामध्ये तो भक्त एकरूप झाला आहे. तैसा तो मज भीतरी, तो माझ्यामध्ये आलेला आहे आणि मी तया आत बाहेरी, मी त्याच्या आत आत्मरूपाने आहे आणि बाहेर जगताच्या रूपाने आहे. असा आत बाहेर सगळीकडे मीच व्यापलेला आहे. शास्त्रामध्ये याला ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. सामान्यपणे आपल्याला जर विचारलं आपण कोण आहात, तर कोणताही व्यक्ती आपला शरीराचा परिचय देतो की नाही. वास्तविक आपलं नाव जे आहे ना, ते आपलं नाव नसतं, आपल्या शरीराचं नाव असतं, पण सांगताना मात्र आपण आपलं नाव सांगतो. बरे आलेलं कधी आहे? जन्माच्या नंतर आलेलं आहे. पाळण्यात तर काही आपण नाव कपाळावर लिहून आणलेलं नसतं. आपल्याला ते मग त्याचा पण अधिकार आहे बरं, ते नाव कोणी ठेवा म्हणून, याचाही अधिकार आहे. मला वाटतं ते आत्याकडे अधिकार असतो वाटतं. कारण मला माहिती नाही माझं नाव कोण ठेवलं म्हणून सांगता येणार नाही. तेव्हा काय आपल्याला माहिती नव्हतं. म्हणतात व ते आत्याकडे अधिकार असतो. उपजली आ बाळकाशी, नाव नाही तयापाशी, ठेविलीनी नावेशी ओदेत उठी. त्याला नाव नाही, पण नाव त्याला शरीराला प्राप्त झालं की त्या नावाशी तो तादात्म्य करतो आणि जोपर्यंत मरण नाही तोपर्यंत नाव चिटकून राहतं. जे नाव प्राप्त झालं शरीराला ते आपलं नाव नाही. खरं तर आपलं नावच नाही. काही भाग्यवान असे असतात की आत्या त्यांना पाळण्यामध्ये एकदाच नाव ठेवते, पण काही लोक आयुष्यभर असे कर्म करतात, लोक त्यांना वारंवार नावच ठेवत राहतात. असाही काहींचा प्रकार आहे. सोडून द्याविषयी एक नाव आहे. आपला परिचय हा शरीराचा परिचय, खरा परिचय नाही. मग आपला कोणता परिचय आहे? वास्तविक आत्मा हा आपलं स्वरूप आहे. आणि कोणत्याही व्यक्तीला विचारलं तुम्ही कोण आहात, तर तो काय म्हणतो, 3.5 हाताचा देह हा मी आहे. म्हणजे 3.5 हाताच्या देहाची आपण काय केली आहे? मर्यादा बांधलेली आहे. स्वतःला आपण संकुचित केलेलं आहे. म्हणजे आपल्या स्वतःला परिच्छिन्नतेची एक भ्रांती राहत असते. स्वतःला 3.5 हाताचा देह मानणं म्हणजे स्वतःला मर्यादित करणं, म्हणजे स्वतःकडे परिच्छिन्नतेची भ्रांती असते. आणि आपल्याला विचारलं ब्रह्म कुठे आहे, तो म्हणतो ब्रह्म मला माहितीच नाही. ब्रह्माच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी परोक्षतेची भ्रांती असते. ब्रह्म कुठंतरी दूर आहे, म्हणजे ब्रह्म वेगळं वाटतं, दूर वाटतं, याला परोक्षतेची भ्रांती म्हणतात. आणि स्वतःला व्यापक असताना मर्यादित मानणं याला परिच्छिन्नतेची भ्रांती म्हणतात. मग काय करावं लागेल? जो आपला आत्मा आहे तो ब्रह्माशी एकरूप करावा लागेल आणि जे ब्रह्म आहे ते आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप करावं लागेल. परिणाम काय होईल? आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळालं तर ब्रह्म व्यापक आहे आणि त्या ब्रह्माशी आपला जर संयोग किंवा ऐक्य झालं तर व्यापक ब्रह्माच्या बरोबर आपणही व्यापक होऊ. म्हणजे आपली परिच्छिन्नतेची संकोचित असणारी भावना निघून जाईल. कशामुळे? जर आत्मा ब्रह्मा याचं कळालं तर. दुसरा प्रकार,
जे ब्रह्मव्यापक आहे तेच जर माझा आत्मा आहे असं कळालं तर आत्मा अत्यंत समीप आहे. समीप आहे म्हणजे अत्यंत जवळ आहे. जवळ आहे म्हणजे अपरोक्ष आहे. म्हणजे ब्रह्म आपल्याला परोक्ष वाटत होतं तेच ब्रह्म माझा आत्मा असा कळालं तर मग आपली परोक्षतेची भ्रांती निघून जाते, अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणजे काय कळावं? आत्मा ब्रह्म कळावा आणि ब्रह्म आत्मा कळावं. यालाच ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. म्हणजे स्वतःची परिच्छिन्नता आणि ब्रह्माची परोक्षता या दोन्ही भ्रांती निघून जातात आणि याला व्यापक अनुभूती असं म्हणतात. आणि ते अनुभूती या ओळीमध्ये सांगितली, तैसा तो मज भीतरी, तो आता माझ्यामध्ये आला, तो आत्मा आहे. माझ्या ठिकाणी आल्यामुळे तो व्यापक झाला, तो मज भीतरी, आणि मी ब्रह्म त्याच्या आत बाहेर व्यापलेलो आहे. म्हणजे आता मी त्यापासून दूर राहिलो नाही. तो माझ्याशी झाला एकरूप, मी त्याच्याशी झालो एकरूप. आणि खरं आहे व्यापक अनुभूतीमध्ये आता मी आणि तो असा कोणताही भाव राहत नाही. याला ओतप्रोत चिंतन म्हणतात किंवा याला अखंड ऐक्य असं म्हणतात. या ऐक्यामध्ये आता अविद्येचा उपाधी नाही, ईश्वराच्या ठिकाणी असणारा माया उपाधी नाही आणि उपाधीच नसल्यामुळे म्हणून तुकोबारांचं प्रमाण आहे बघा, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. जे अखंड कायमचं संचलेलं ऐक्य आहे त्या ऐक्याला प्राप्त होणं याला ओतप्रोत चिंतन म्हणतात. तैसा तो मज भीतरी, मी तया आत बाहेरी. हे प्रक्रियेने सांगावं लागतं एका मर्यादेपर्यंत. पण जेव्हा ऐक्य होतं ना तेव्हा तिथं शब्दाचा लाग लागत नाही बघा. हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. अर्जुना हे शब्दाने सांगता येईल असं मात्र अजिबात नाही. ज्ञान होण्याकरता 6 प्रमाणांचा विचार केला आहे. यथार्थ ज्ञानाला म्हणतात प्रमाज्ञान आणि प्रमाज्ञानाचे साधन त्याला करण म्हणतात. करण तर ते 6 प्रकारची करणं किंवा त्याला प्रमाण म्हणतात. त्यापैकी प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती, उपमान प्रमाण आणि शेवटचं आहे अनुपलब्धी प्रमाण. या 6 प्रमाणामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. आणि त्या शब्द प्रमाणामध्ये सुद्धा प्रबल आहे वेदाचं प्रमाण. गुरुवरे डॉक्टर बाबासाहेब स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, जर तुम्हाला साक्षात्कार झाला तर खरं तो कोणत्याच प्रमाणाने होणार नाही, कोणत्याही प्रमाणाने होणार नाही. पण झाला तर शब्द प्रमाणा वाचून होणार नाही. शब्दाने ज्ञान होतं असं अजिबात नाही, पण झालं तर शब्दा वाचून होत नाही. पण हे काय वाक्य? एकदम हो म्हणा किंवा नाही म्हणा, शब्दाने ज्ञान होत नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते स्वयंप्रकाश तत्व आहे. त्याचं प्रकाशन कोणतंच प्रमाण करत नाही. म्हणून शब्द प्रमाणाने ज्ञान होत नाही असं सांगण्याचं तात्पर्य, कारण ते स्वयंप्रकाश आहे. आणि मग शब्दाने होतं असं का म्हटलं जातं? त्यावर आलेलं जे अज्ञानाचं आवरण आहे ते आवरण भंग करण्यासाठी शब्दासारखं बलवान प्रमाण दुसरं कोणतं नाही. पण आवरण भंग करण्याकरता समर्थ आहे. म्हणून म्हणतात की शब्दाने होतं, उपचार केला जातो. झालं तर शब्दा वाचून होणार नाही, पण शब्दानेच होतं असं मात्र अजिबात नाही. कारण जर शब्द प्रमाणाने ते ब्रह्मज्ञान झालं तर मग ते जड होईल, प्रमेयाचा विषयत्व त्याला येईल. म्हणून हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे, कारण ते स्वयंप्रकाश आहे. दुसरा एक भाव असा आहे, ऐक्याचा जो अनुभव आहे ना त्या ऐक्यामध्ये एकरूपता आहे. आणि ज्याला खरं ऐक्य प्राप्त झालं, मी एकरूप झालो असं म्हणत असेल तर वेगळा राहिला. जो एकरूप झाला तो मी एकरूप झाला हा सांगण्याला शिल्लक राहणार नाही. जसा एखादा व्यक्ती विहिरीमध्ये तळाला बुडाला आहे, तळाशी गेला आणि त्याला विचारलं तुला हिऱ्याने मंडित असणारी अंगठी सापडली का? जर तो म्हणला सापडली तर त्याला वरती येण्याची शक्यता नाही. कारण का? त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जाईल ना आता. मग त्याला अनुभव नाही का अंगठी सापडल्याचा? आहे, पण पाण्याशी एकरूप झाल्यामुळे तो बोलू शकत नाही. हे कोण बोलू शकतो? तो बुडाला जे काठावर आहे ते. जे अजून पाण्याशी एकरूप झाले नाही ते सांगू शकतात. खऱ्या ऐक्यामध्ये तेही तेथ न मिसळणे पंडुसुता, बोलणे जीवत्वे पंडुसुता. जैसे बुडणे याची वार्ता थडी येचा केजे. समोरचा व्यक्ती बुडाला तर जो बुडाला तो मी बुडाला असं कधीच म्हणत नाही. हा तो बुडाला हे कोण म्हणू शकतो? जो अजून बुडाला नाही तो. तसं ऐक्याचं प्रतिपादन शब्दाने कोण करू शकतं?
जो अजून एकरूपतेला प्राप्त झाला नाही तो, आणि जो झाला तो सांगतच नसतो, कारण तो सांगण्याकरता शिल्लक राहत नाही. ऐक्याचे मुदल न ढळे, साजिरेपणाचा लाभ मिळे, तरी स्वतरंगाची मुकळे तुरुंबका पाणी. यामध्ये कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तीचा स्वीकार केला आहे. पण आणखीन एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये, ऐक्याचे एकपण सरे, जेथ आनंद कन हे विरे, काही नुरोनी उरे जे काही का. आता ते शब्दाप्रमाणाचा विषय होत नाही, ऐक्याचा एकपणा सुद्धा संपतो. प्रथम झालेला जो आनंदाचा कण आहे ज्ञानाच्या प्रांतातला विरून जातो. मग काय शिल्लक राहतं? काही नुरोनी, काही शिल्लक राहत नाही. शून्य का नाही, ओरे, काही नुरोनी उरे. शब्दात सांगा बरं, ही तर अडचण आहे ना. काही बाही म्हणता येतं त्याला. काही नुरोनी उरे जे काही का, म्हणून हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. महत्त्वाचा विषय होता म्हणून सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. हे शब्दांनी प्रतिपादन करता येईल असा मात्र हा अनुभव नाही. म्हणून असो हे या परी. अर्जुना, याप्रमाणे हा विषय राहू दे. परमार्थामध्ये असणारी भक्तीच्या क्षेत्रातली एक अवस्था अशी आहे की जिथे मनुष्याला बोलावंसं वाटत नाही, किंवा जे शब्दांनी प्रतिपादन करता येत नाही. मनुष्याने शब्दाची एवढी सेवा करावी, एवढी सेवा करावी की एका अवस्थेमध्ये आपोआप मौन प्राप्त व्हावं. इतका अभ्यास करावा की एका प्रसंगाला तो अभ्यास पुन्हा संपून जावा. पण अगोदर कष्ट करावे लागतात बरं, नाहीतर तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. इतकी शब्दांची सेवा करावी, इतकी शब्दांची, की ते शब्दांनी उतराई होत असताना असं म्हणावं की आमचा सुद्धा आता काही लागत नाही, आम्ही वर्णन करू शकत नाही. असं अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम असं हे स्वरूप आहे. म्हणून भक्तीतली एक अनुभूती शब्दप्रमाणाचा विषय होत नाही. आणि ज्ञानाचे असणारा अनुभव, थोडक्यात अनुभव हा कधी अनुभवाचा विषय होत नाही. अनुभव हा अनुभव रूपच आहे. अनुभवाचा परत अनुभव घेता येत नसतो. म्हणजे साखर खाल्ली कशी लागली, म्हणजे गोड. गोड कशी लागली पुढं नाही सांगता येत. गोडीपर्यंत सांगता येतं, मधुर भाव सांगता येतो, पण माधुर्य पुन्हा कसं आहे हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. म्हणून हे शब्द प्रमाणाचं आहे. कारण शब्दाचा लाग जिथं लागतो की नाही, शब्द कुठं कुठं लागू शकतो? नाम रूप संबंध, जाती क्रिया भेद, हा आकाराशीच प्रवाद, वस्तूशे नाही. नाम रूप संबंध, जाती क्रिया भेद हे आकाराला आलेल्या पदार्थाला शब्दाच्या माध्यमातून सांगता येतात. पण वस्तू स्वयंप्रकाश परमात्म तत्व असं आहे जे शब्दाचा विषय होत नाही. म्हणून असो, म्हणून एक अवस्था अशी आहे की तिथं असो हे असंच म्हणावं लागतं. न बोलण्याचं काय घेशील, आता शब्दात सांगता येत नाही. शिष्याने प्रश्न विचारला गुरुना, गुरु ब्रह्म सांगा बरं. गुरुजी मौन राहिले. म्हणजे ज्याच्याविषयी काही बोलता येत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. ते अनुभव स्वरूप आहे. म्हणून तर ते चित्रम वटतरोर मुले वृद्धा शिष्याहा गुरुर युवा असं म्हटलं आहे. गुरोस्तमौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाहा. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य तरुण आहे, त्यांचे शिष्य बाकीचे वयाने संपन्न आहे, किंवा साधन चतुष्टय संपन्नता परिपक्वता हे वृद्धपणाचं लक्षण आहे. आणि तरुण तरतुर या लालन लीला अशी कायची उन्मन्य अवस्था प्राप्त होणं हे तारुण्य आहे, ज्यांना प्राप्त झाले. म्हणून गुरु तरुण आहे आणि शिष्य या ब्रह्म साधन चतुष्टयाच्या संपत्ती निवृत्त आहे. गुरुने व्याख्यान काहीच केलं नाही, गुरोस्तमौनम व्याख्यान. पण शिष्याचे सगळे संशय निराकरण झाले. आणि सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे, हे शब्दाने सांगता येईल असं मात्र अजिबात नाही. म्हणून एक अवस्था शिक. म्हणून परमार्थातली जी व्यक्ती आहे ना, तिची परिपक्वता होत होत चालली तर समजून घ्यावं त्याचा मौनाकडे प्रवास होत असतो. म्हणून त्याचं मौन कमी म्हणजे त्याचं बोलणं कमी होत असतं. आणि कधी कधी जास्तच बोलत असेल तर अजून तो उथळ पाण्यावर आहे किंवा उथळ अवस्थेमध्ये. म्हणून जे मोठी माणसं असतात ते मौनाकडे जास्त असतात, जास्त बोलतच नाही. म्हणजे कमी बोलणं सुद्धा एक चांगल्या प्रकारचं लक्षण आहे. जो मनुष्य जितका कमी बोलतो तितका तो अंतर्मुख राहतो. काही नियम केला पाहिजे मौनाच्या बाबतीतला. संयम ज्याला धारण करायचं त्याने पहिल्यांदा मौन पाळलं पाहिजे. मौन आतून खूप बळ देतं. असा काही ठराविक नियम केला पाहिजे
की मी 10 वाजेपर्यंत फोनवर कोणाशीच बोलणार नाही. मौनम सर्वार्थ साधन. आपण तर सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. असं नाही कर, प्रभाते मोबाईल दर्शनम. कोणाकोणाचं काय काय स्टेटस आहे हे पाहतो. हे पाहण्यामध्ये काही पुरुषार्थ नाही. बरं असलं पाहिलं तर काय होणार आहे? काही होत नाही. तो उशिराच पाहणार आहे. हे नाही, सकाळी सकाळी आपण हे अनुभव विचार केला पाहिजे असा अर्थ आहे. जे जे बोली जे ते नव्हे, होय ते न बोलवे, सावलीवरी न मववे मवी ते जैसे. सावलीचं आपण मोजमाप केलं म्हणजे आपलं मोजमाप होत असतं का? नाही. तसं शब्द प्रमाणाने आपण किती वर्णन केलं तर परमात्मा शब्द प्रमाणाचं विषयत्व त्याला अजिबात येत नाही. ते स्वयंप्रकाश आहे, जे स्वतः सिद्ध आहे. सांगिजेल बोलवरी, शब्दाने कथन करता येईल तैसे नव्हे. तसं मात्र हे नाही बरं. मनोनी असो हे या परी. याप्रमाणे हा विषय राहू दे अर्जुना. तो महात्मा साधक देखे ज्ञानाचे वाखारी, ज्याला गुरुकृपा प्राप्त झाली. शब्द आला होता ना, ज्ञानाची ओतपली पडली. त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचं कोवळं ऊन पडलेलं आहे. आणि श्री गुरु हा सूर्य आहे. माता जेव्हा सूर्याचा उदय होतो, त्या कोवळ्या उन्हाचा प्रकाश मिळाला की त्या व्यक्तीला धनधान्य समृद्धीचा असणारा भांडार त्याला दिसत असतं. म्हणून तो देखे ज्ञानाची वाखारी, ब्रह्मज्ञानाचं असणारं भांडार. वाखारी म्हणजे वखार म्हणतात त्याला, दुकानही म्हणतात, ऐश्वर्य म्हणतात किंवा त्याला भांडार असंही म्हणतात. लौकिकामध्ये जर एखाद्या पायाळू व्यक्तीला धन पाहिजे असेल की नाही तर त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. जर त्याच्या डोळ्यात अंजन घातलं की त्याला जमिनीत पुरलेलं धन दिसतं. पण ब्रह्मज्ञानाचं अंजन गुरूंच्या मुखारविंदातून आलं उपदेशाच्या द्वारे आणि आपल्या बुद्धीच्या नेत्रामध्ये प्रविष्ट झालं तर त्याला जमिनीतलं नाही, जगातला असणारा परमात्मा सगळीकडे अनुभवाला येतो. तो देखे ज्ञानाचे वाखारी, देखे परमात्मा सुखनिधान, साधावया योगी जन, जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. किंवा कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग द्वाविला स्वज्वळ, बाप रुखमादेवर विठ्ठलो दिनाचा दयाळ. हे अंजन आहे. तो देखे ज्ञानाचे वाखारी, तो ज्ञानाचं संपूर्ण ऐश्वर्य भांडार पाहतो. म्हणजे त्याला स्वतःला पहिल्यांदा ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि ज्याला एकदा आत्मसाक्षात्कार झाला तर ते व्यापक ज्ञान सगळ्या जगाला आपल्या कक्षेमध्ये आणतं. तेने संसरलेने करी आप विश्व रूपक केलं आहे. ज्या व्यक्तीला संपत्ती ऐश्वर्य भांडार मिळतं की नाही, आणि जर त्याचा तो भांडार ऐश्वर्य संपत्ती याचा जर व्यापार वाढला ना, तर जो व्यक्ती पहिल्यांदा सगळ्या गावाला पुरवठा करतो तो नंतर तालुक्याला ताब्यात घेतो. माणसं म्हणतात बघा, सगळ्या जिल्ह्याला तालुक्याला यांच्या दुकानातून माल पुरवठा होतो. काही काही माणसांचा व्यापार एवढा मोठा असतो की सगळ्या जगात त्यांची पोच असते. पण हा सुद्धा व्यापार कमी आहे. ब्रह्मज्ञानाचं ज्याला प्राप्ती झाली त्याचं ऐश्वर एवढं मोठं आहे की त्या ऐश्वर्यामध्ये विश्व आप करी, संपूर्ण विश्व तो आपलेस करतो. म्हणजेच काय, ते ज्ञानोबारांची होईन, हे विश्वची माझे घर, ऐसे मती जयाची स्थिर, केंबहुनाचाराचर आपण झाला. तो या ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्या ब्रह्मज्ञानाच्या ज्ञानाचा असणारा जो भांडार व्यवसाय, त्या भांडवलावर संसरणे म्हणजे विस्तार करणे, या ज्ञानाच्या भांडवलावर तो संपूर्ण विश्व आपल्या ताब्यात घेतो. म्हणजेच काय, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अनुभव म्हणजे ज्ञान बरं, आणि विश्वदेवच आहे इतका व्यापक अनुभव. तो व्यापक अनुभवाच्या जोरावर संपूर्ण विश्वाला तो आपलंच करतो. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म किंवा हरीची आदासा, हरिदाही दिशा, जग नोहे हा अवघा जनार्दन. तो देखे ज्ञानाचे वाखारी, तेने संसरलेने करी. ज्याला ज्ञानाचं ऐश्वर्य प्राप्त झालं आणि त्याच ऐश्वर्य भांडाराचा व्यवसायाचा
भांडवलाचा संसरणे विस्तार जेव्हा करतो तेव्हा त्या विस्ताराच्या जोरावर विश्व आप करी, हे सगळं विश्व आपलंसं करतो किंवा हे संपूर्ण विश्व माझ्यापेक्षा वेगळंच नाही असा त्याला अनुभव येतो. आणि काय अनुभव आहे त्याचा? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतला भाव, मनोनी भक्ता माझे राव आणि ज्ञानिया तोची. आता हे शब्द आला ना, तर संस्कृतमध्ये हे सर्वनाम आहे आणि या सर्वनामाला इदम असा एक अर्थ आलेला आहे. पंचदशीकाराने त्या इदम पदाचा अर्थ घेतला आहे. आपल्याला 11 इंद्रियांच्याद्वारे जे ज्ञान होतं, शास्त्रानुसार आपल्याला जे कळतं, जे आपल्याला शास्त्रानुसार कळतं, स्वर्ग आपल्याला कसा कळतो? शास्त्रानुसार कळतो का? आपण पाहून येतो? नाही, पाहून माघारी येता येत नाही. किंबहुना स्वर्गाला जाताना हेच सोडावं लागतं. म्हणजे स्वर्ग आपल्याला शास्त्रानुसार कळतो. 11 इंद्रियांच्याद्वारे आपल्याला 11 विषय कळतात. म्हणजे 11 इंद्रियांच्याद्वारे जे कळतं, शास्त्रानुसार जे कळतं, त्या संपूर्ण असणाऱ्या जगताला इदम असं म्हणतात. एकादशेंद्रिययुक्त्या शास्त्रानाप्यावगम्यते यावत किंचित भवेद एतत् इदम शब्दोदितम जगत. शब्दाने कथन होतं त्या जगताला संस्कृतमध्ये इदम असं म्हणतात आणि त्याला मराठीमध्ये हे म्हणतात. मग हे समस्त ही म्हणजेच काय? हे संपूर्ण जगत. जग कोण आहे? श्री वासुदेव, माझा श्रीकृष्ण परमात्मा किंवा माझं परब्रह्म असणारं चैतन्य स्वरूपच हे संपूर्ण जगत परमात्माचं आहे. ऐसा अशा प्रकारचा प्रतिती रसाचा ओतला भाव. रस शब्दाचा अर्थ होतो द्रव पदार्थ, प्रतिती शब्दाचा अर्थ होतो अनुभव आणि प्रतिती म्हणजे स्वानुभव. स्वानुभवाचा रस तयार करायचा, हे कल्पना केली तर फार चांगली बरं. ते आपण काय करतो एखाद्या सणाला ना, ते बघा साखरेपासून गाठी तयार करतात. ते गुढीपाडव्याला नाही का, त्या गुढीला बांधतात बघा गाठी. तर त्या अगोदर त्या साखरेचं पाणी करतात, त्याला पाक म्हणतात. आणि त्याचा साचा असतो, त्या साच्यामध्ये अगोदर धागा टाकायचा, त्याला थोडंसं तेल पण लावावं लागतं आतून, नाहीतर द्रव पदार्थ चिकटू शकतो. आणि साखरेचा पाक त्या मुशीमध्ये टाकला किंवा एखादा अलंकार जरी तयार करायचा असेल तर त्याच्या अगोदर ती मूस असते, साचा असतो, आणि त्याच्यामध्ये आपण रस टाकला, थोड्या वेळानं थंड झाला आणि ते मूस बाजूला केली की आपल्याला एखादी साखरेची गाठी किंवा एखादा अलंकार प्राप्त होतो. तसं हे समस्त ही श्री वासुदेव हे संपूर्ण जगत परमात्माचा आहे. ऐसा अशा प्रकारच्या प्रतिती रसाचा, प्रतिती म्हणजे अनुभव, ज्ञान, आणि या ज्ञानाचा रस तयार केला आणि त्या रसाचा असणारा जर आपण एखाद्या शरीरामध्ये रस ओतला आणि जी आकृती तयार झाली तो म्हणजे तो महात्मा आहे. म्हणून तो महात्मा हा शरीराचा साचा आहे आणि या त्याच्या शरीराच्या साच्यामध्ये समस्त वासुदेवाच्या अनुभवाचा, व्यापक ज्ञानाचा रस ओतावा आणि तयार करणारी जी मूर्ती, म्हणून ते चालते नानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, एर माणूसपण ते भांब लौकिक भाग, असा एक अर्थ होतो. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, हा झाला पहिला अर्थ. किंवा दुसरा अर्थ असा होतो, हे संपूर्ण जगत परमात्मा स्वरूपच आहे, असा त्याच्या प्रतिती रसाचा म्हणजे अनुभवरूप असणाऱ्या रसाचा भाव संपन्न झालेला असतो. भाव म्हणजे अंतःकरण. भाव शब्दाचे अनेक अर्थ आहे. भाव म्हणजे पदार्थ, भाव म्हणजे अंतःकरण, भाव म्हणजे अभिप्राय, भाव म्हणजे तात्पर्य, असे भाव शब्दाचे जवळपास 18 का काय अर्थ आहे शब्दकोशामध्ये. प्रसंगानुसार अर्थ घ्यायचा. त्याच्या मनातला असा भाव आहे की हे संपूर्ण जगत वासुदेव स्वरूपच आहे किंवा त्याचं अंतःकरण आशा भावाने संपन्न आहे किंवा असं तयार झालं आहे की समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, मनोनी भक्ता माझे राव आणि ज्ञानिया तोची. हा ज्ञानी महात्मा सगळ्या भक्तामध्ये श्रेष्ठ आहे किंवा सगळ्या भक्तात हा राजा आहे. राजा, आणि एवढा मोठा राजा आहे की तो माझ्यावर सुद्धा राज्य करतो, एवढा मोठा तो राजा आहे. म्हणून भक्तामध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे आणि त्याचबरोबर तो ज्ञानीसुद्धा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे की तो भक्तही असतो आणि त्याचबरोबर तो ज्ञानी असतो. ज्ञानी आहे
म्हणून हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला हा ज्ञानी आहे. आणि भक्त असल्यामुळे माझी जीवीची आवडी, पंढरपुराने न गुढी. ज्ञानोबा ज्ञानीसुद्धा आहे की नाही? ऐके ज्ञान चक्रवर्ती किंवा ज्ञानी यांचा गुरु, राजा महाराव, ज्ञानी यांचा शिरोमणी. ज्ञानी यामध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि भक्ताच्या बाबतीमध्ये ज्ञानदेव वैष्णव मोठा. सगळ्या वैष्णवामध्ये मोठे ज्ञानोबा राहायचं आहे. म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी यातो, हे वर्णन कोणाचं आहे? साक्षात ज्ञानोबा यांचंच आहे. साक्षात भागवतामध्ये एक प्रमाण आलं की भक्ताचे 3 प्रकार केले. जो फक्त पूजेतलाच देव पाहतो, बाकी भक्तावर प्रेम करत नाही, कुणावरच करत नाही, त्याला कनिष्ठ भक्त असं म्हणतात. जो ईश्वरावर प्रेम करतो, त्याच्या भक्तावर सुद्धा मैत्री करतो, बाकीच्या असणाऱ्या लोकांच्या ठिकाणी उपेक्षा करतो, आणि काहींचा प्रेम मैत्री कृपोपेक्षा असा करणारा मात्र हा मध्यम भक्त आहे. आणि सर्व भूतेषु य पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः. उत्तम भागवताचं हे लक्षण केलं की सर्व भूतामध्ये जो परमात्म्याला पाहतो आणि तोच परमात्मा आपल्या स्वतःच्याही स्वरूपामध्ये पाहतो, यालाच म्हणतात सगळ्या ठिकाणी हा महात्मा उत्तम भागवत आहे. आणि त्याच्या अनुभूतीमध्ये तो कशाला परमात्मा पाहतो. भागवतामध्ये एक प्रमाण आलं, खम वायुमग्नी सलिलम महिमच ज्योतिंशी सत्वानि दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेत अनन्यः. म्हणजे आकाश, समुद्र, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, दिशा, सगळे पदार्थ, किंबहुना वृक्षवेली लता, सरित सागर, या सगळ्याला तो परमात्मा स्वरूप पाहतो. हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतितिरसाचा उतला भाव, मनोनी भक्ता माझे राव आणि ज्ञानिया तोची. असा व्यापक अनुभव असल्यामुळे ज्ञानोबाराय रेडीश्वराला आपला आत्मा म्हणतात. शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराज गाढवाला पाणी पाजतात. श्री जगन्मित्र नागा महाराज वनामध्ये जाऊन सिंहाला पकडून आणतात. जगद्गुरू तुकोबाराय साधना करताना सर्प आणि विंचू अंगाला लागले की त्यांनाही परमात्मा पाहतात. हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतितिरसाचा, अशा स्वानुभवाचा त्यांचा भाव संपन्न असतो, किंवा अशा स्वानुभवाचा रस तयार करून केलेला भाव पदार्थ आकार म्हणजे तो ज्ञानी भक्त आहे. मनोनी भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. सगळ्या भक्तामध्ये आपणची विश्व झाला, तरी भेदभाव सहजची गेला. मनोनी द्वेष ठेला जया पुरुषा. तो कोणाचा द्वेष नाही करता. एका महात्म्याला काही लोकांनी मारलं, विनाकारण मारलं, काही घेणं देणं, मारलं, महात्मा बेशुद्ध पडले. मग ते मारणारे दुष्ट लोक निघून गेले. काही भाविकांनी त्यांना उचललं, दवाखान्यामध्ये आणलं. दवाखान्यामध्ये आणलं तर मग डॉक्टरांनी चिकित्सा केली, उपचार केले. महात्म्याला मारलं तर पोलिस चौकशी करायला आले. पोलिसांनी विचारलं, का तुम्हाला कोणी मारलं, तुम्ही त्यांना ओळखू शकता? म्हणजे हो, ओळखू शकतो. जे उपचार करणारे डॉक्टर आणि भाविक होते की नाही, पण यांनीच मला मारलं. ते लोक म्हणले, अवघडच झालं, आपण तर यांना दवाखान्यात आणलं आणि हे आपल्याला आरोप करता. डॉक्टर म्हणले, विनाकारण चिकित्सा केली, म्हणजे यांनीच मला मारलं. हो म्हणे, मारणारे पण हेच आहे, दवाखान्यात आणणारा पण हाच आहे, उपचार करणारा पण हा आहे. पण पुढचं आश्चर्य, पोलिसाला म्हणे, हो चौकशी करणारा सुद्धा तोच आहे. म्हणजे काय व्यापक अनुभूती. मारणाराही परमात्मा, दवाखान्यामध्ये आणणाराही परमात्मा, उपचार करणाराही परमात्मा आणि चौकशी करणाराही परमात्मा. हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतितिरसाचा होताला भाव, मनोनी भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची. तरी तया ऐसे आम्हा दुसरे पडियंते सोयरे, नाही गासाचो कारे तुझी आण. भगवान म्हणता, असा ज्याचा अनुभव आहे ना, त्याच्यासारखा मला जगात दुसरा कोणताही प्रिय जीव लागत नाही. आणि अर्जुना, ही जर तुला खोटं वाटत असेल, तुझी शपथ घेऊन सांगतो. देवाला म्हणला, देवा तुमची घ्या ना. नाही, आपली राहू शकत नाही. आपण अशा अनेक शक्ती मोडलेल्या आहे, पण तुझी मात्र मी कधीच मोडू शकत नाही. कौंतेय प्रतिजानीही नमे भक्ता हा प्रणश्यती. तो प्रियम करणाऱ्या भक्तामध्ये राजा आहे आणि त्याचबरोबर व्यापक अनुभव संपन्न आहे. म्हणून
एकाच व्यक्तीच्या ठिकाणी जर परमार्थाचं सर्वोत्कृष्ट ऐश्वर्य पाहायचं असेल तर तो ब्रह्मज्ञानाने संपन्न असतो, पण सगुण परमात्म्याची भक्ती त्याची अजिबात कमी होत नाही. म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी यातोची. खरा भक्त ज्ञानी होतच असतो आणि खरा ज्ञानी भक्त होतच असतो. मधुसूदन सरस्वतीने भगवंताची खूप भक्ती केली आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ तयार केला. सगळं परमात्म तत्व प्रतिपादन केलं. त्यांनी नंतर पुन्हा भक्ती रसायन नावाचा एक ग्रंथ तयार केला. काही लोकांना ते वादामध्ये पराजित करायचे. पराजित असं म्हणतात की त्यांच्या सामर्थ्यामुळे ज्या कडुलिंबाच्या झाडाखाली ते पाठ घ्यायचे ते कडुलिंबाचं झाडसुद्धा गोड झालं होतं. काय प्रभाव असेल, प्रभाव काय असेल ब्रह्मज्ञानाचा की ते रसाळ सांगत असेल. नावच आहे मधुसूदन सरस्वती. मधु म्हणजे गोड. मग त्यांचे गुरु म्हणले तू एकदा वृंदावनाला जा. नाही जाणार आणि जा म्हणे, जा माझी आज्ञा म्हणून जा. मग एकदा यमुनेच्या काठावर ते नित्यनेम करत होते. भगवंताने असं काही सौंदर्य प्रगट केलं, वंशी विभूषित करा नवनीर दाभात, असं हे सगळा श्लोक तिथं झालेला आहे. कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने, हे सगळं स्वरूप पाहिलं. कालिंदी पुलिनोदरे किमपि नीलम हो धावती, ते भगवंताचं सौंदर्य पाहिलिया वेद लावे. असं काही सौंदर्य प्रगट केलं. भगवान यमुनामयाच्या काठावरून चालले. त्याने नित्यनेम द्यायला सोडून आणि ते भगवंताच्या पाठीमागं धावू लागले की असा अनंत ऐश्वर्यनिकेतन कोटी कंदर्प दर्पहारी, असं सौंदर्य आतापर्यंत पाहिलंच नव्हतं. आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वन्ते हेतु किं भक्तिम एथम भूत गुणो हरिही, असं सौंदर्य पाहिल्याबरोबर धावू लागले. भगवान झाले अदृश्य आणि मग ते सगळ्या वृंदावनामध्ये विचारू लागले, अहो ते नीलवर्णाचा तुम्ही बालक पाहिला का, सौंदर्य संपन्न स्वरूप पाहिलं का. लोक म्हणायचे आम्हाला काही अजून दर्शन झालं नाही. आणि मग ते जेव्हा भगवंताच्या मंदिरामध्ये आले, लक्षात आलं की यासारखं सौंदर्य जगात कोणतं नाही. जे अद्वैत सिद्धी प्रतिपादन करणारे होते, इतरांचं खंडन मंडन करणारे, ते पराकोटीचे भक्त झाले. त्यांनी भक्ती रसायन नावाचा ग्रंथ तयार केला, ज्यामध्ये पंचम पुरुषार्थ भक्ती म्हणून सांगितली. म्हणून भक्ता माझे राव आणि ज्ञानी या तोची. जयाची प्रतितीच्या वाखारा, पवाड होई चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आथी. येथपर्यंत व्याख्यान आहे बरं या श्लोकाचा. आता पुढची ओवी पुढच्या श्लोकासाठी आहे. जयाची म्हणजे ज्याच्या, प्रतितेच्या वाखारा, वाखार म्हणजे ऐश्वर्य भांडार किंवा दुकान, प्रतिती म्हणजे आत्मानुभूती किंवा ब्रह्मानुभूती. ज्याच्या ब्रह्मानुभूतीच्या दुकानामध्ये किंवा ऐश्वर्य भांडारामध्ये एवढं भांडार त्याचं मोठं आहे की पवाड होय चराचरा. पवाड म्हणजे जागा किंवा आश्रय. ज्याच्या व्यापक अनुभूतीच्या दुकानामध्ये संपूर्ण विश्वाला जागा मिळते, म्हणजे त्याच्या अनुभूतीचा विस्तार किती मोठा असेल किंवा त्याला हिंदीमध्ये दायरा म्हणतात. पण त्याचा किती मोठा विस्तार असेल, त्याची अनुभूती एवढी मोठी आहे की संपूर्ण विश्व त्याच्या अनुभूतीमध्ये सामावलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय, महात्मा एवढा व्यापक असतो बोधाने की संपूर्ण जग त्याला आत्मरूप वाटतं किंवा त्याचं अंतःकरण एवढं मोठं असतं की व्यापक परमात्म्याला तो गवसणी घालू शकतो. बघावा, अनंत ब्रह्मांडे उदरी हरे हा बाळकनंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे त्या परमात्म्याला जो आपल्या हृदयामध्ये साठवतो, भक्त किती मोठा असेल. ते असं म्हटलं की सगळ्यात मोठी कोण आहे बुवा, आणि सगळ्यात मोठी पृथ्वी आहे. पृथ्वी कशाची मोठी, म्हणजे सगळ्या प्राणी मात्राला जगाला धारण करते. नाही, पृथ्वीपेक्षा मोठा शेष आहे म्हणे. कारण शेषाच्या फणीवर आहे, त्याने आधार दिला आहे ना शेषाने. तो पाताळात आहे पण त्याने आधार दिला. बरंच अंतर आहे पाताळ. मग काही लोक म्हणतात आकाशामध्ये काही शेष दिसत नाही कुठं. अरे तो फार खाली आहे, पृथ्वी आधांतरी आहे. चुंबकी काही शक्ती असेल त्याच्याकडे. पृथ्वी सगळ्यात मोठी, त्यापेक्षा शेष मोठा. शेष कशाचा मोठा म्हणे, तो महादेवाच्या गळ्यामध्ये आहे. म्हणजे महादेव मोठे. महादेव नाही मोठे म्हणे, कैलास पर्वत मोठा. कैलास पर्वत कशाचा मोठा, रावणाने तर हलवला होता म्हणे. म्हणजे मग रावण मोठा. रावण कशाचा मोठा, प्रभू रामचंद्रांनी त्यांना एका बाणात उडवलं म्हणे.
म्हणजे प्रभू रामचंद्र मोठे नाही, नाही म्हणे, प्रभू रामचंद्र मोठे नाही, त्या प्रभू रामचंद्राला आपल्या हृदयात साठवणारे हनुमंतराय मोठे. मग सगळ्यात मोठे कोण? हनुमंतराय. जयाची या प्रतितीच्या वाखारा, पवाड होय चराचरा. संपूर्ण चराचरात्मक असणाऱ्या जगताला जो आपल्या अनुभूतीच्या दुकानामध्ये, ऐश्वर्य भांडारामध्ये सामावून घेऊ शकतो, असा जो कोणी असेल तो महात्मा. इथं स्वल्पविराम द्यायचा, बरं, मनातल्या मनात द्यायचा. हां, किंवा डॉक्टर बाबाची जी ज्ञानेश्वरी असेल ना, त्याच्यामध्ये स्वल्पविराम असेल बघा. इथं जयाची या प्रतितीच्या वाखारा, पवाड होई चराचरा, तो महात्मा. महात्मा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये फक्त इथं एकदाच आलेला आहे. गीतेमध्ये आला 2दा-3दा. महात्मा नसतो मान पार्थ, स महात्मा सुदुर्लभः किंवा सौम्य वपुर महात्मा, असा 11व्या अध्यायामध्ये एकदा आला. पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र एकदाच आला. महात्मा शब्द एकदा आला. लक्षणं अनेक आलेली आहे. लक्षणं महात्म्याच्या अनेक ठिकाणी आले आहे. जयाच्या प्रतितीच्या वाखारा, पवाड होई चराचरा. ज्याच्या प्रतितीच्या अनुभवाच्या या ऐश्वर्य भांडारामध्ये संपूर्ण विश्वाला जागा मिळते, म्हणजे संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये सामावलं जातं, इतका तो अनुभवाच्या अंगाने व्यापक आहे. देहाने महात्म्याकडे पाहू नका, कारण देह प्रकृतीचं कार्य आहे आणि बोध हे आपलं स्वरूप आहे. स्वरूपाने तो व्यापक आहे, की जो व्यापक परमात्म्याला गवसणी घालू शकतो तो महात्मा आहे. आणि धनुर्धरा असाच महात्मा दुर्लभ आहे. तो दुर्लभ आहे. कधी कधी तो मलासुद्धा मिळत नाही. भगवंताने खंत व्यक्त केली 15व्या अध्यायामध्ये. भगवान अर्जुना, मलासुद्धा अखंड बोलावंसं वाटतं रे, मलासुद्धा वाटतं प्रवचन करावं, पाठ घ्यावं, असं देवालाही वाटतं. पै आम्हाही वाडे कोडे, अखंड बोलो आवडे. मलासुद्धा बोलावं असं वाटतं, पण काय करावं? परी काय कीजे न जोडे, पोसते ऐसे. जोडे म्हणजे प्राप्त होणं. तुझ्यासारखं विचारणारं मला कोणी प्राप्त होत नाही. अर्जुनाला बऱ्याच ठिकाणी आणि ते गीता ऐकता ऐकता ऐक्य भाव प्राप्त झाला होता. देवाने होऊ नाही दिला. देवाला असं वाटलं, जर हा अर्जुन माझ्याशी एकरूप झाला तर मग मी पाहावं कोणाला, आलिंगन कोणाला द्यावं आणि तोंड भरून कोणाशी बोलावं. दिठीचे पाहता निविजे, दाटवून खेवदीचे, का तोंड भरून बोलीचे ऐसे कवन आहे. या काकुळती जनार्दने. ज्ञानोबारा म्हणतात देवसुद्धा असं काकुळतेला आला. देवसुद्धा असं काकुळतेला का आला? कारण मला अर्जुनासारखा भक्त कधीतरी युगानुयुगामध्ये भेटत असतो. बाकीचे खूप भेटतात, पण माझ्यावर प्रेम करणारा आणि मी ज्याच्यावर प्रेम करावं असा भक्त मात्र भेटत नाही. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये एक प्रमाण आहे भगवंताचं. समाधी प्रसंगामध्ये ज्ञानोबाराचं वर्णन केलं आहे. भक्त, ज्ञानी आणि विरागी, ज्ञानदेवायसाच हो योगी, न देखो नाईको याचे लागी, खंती वाटे बहुत. समाधी प्रसंगामध्ये देवाला खंत वाटली का? कारण ज्ञानोबाराय भक्त आहे, ज्ञानी यांचे शिरोमणी आहे आणि वैराग्यसुद्धा प्रखर आहे. मग भक्त, ज्ञानी आणि विरागी या सगळ्या गुणांनी संपन्न असणारा ज्ञानोबारायांसारखा महात्मा भगवान म्हणतात मी पाहिला नाही आतापर्यंत. उद्धवा मज वाडे गोडे, अखंड बोल आवडे, परी ऐसा श्रोता न जोडे, हे थोर सांकडे मज असे. भगवान जसं ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला म्हणतात की नाही, तसं भागवतामध्ये म्हणतात की अर्जुना असा श्रोता मिळत नाही, उद्धवा तुझ्यासारखा श्रोता मिळत नाही. ज्ञानोबाऱ्यासारखा महात्मा, तुकोबाऱ्यांसारखे संत महात्मे न देखो, देवाला पाहायला भेटत नाही, पाहायचं नवल नाही, नाईको ऐकायलाही भेटत नाही, खंते वाटे भोवत. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आहे. असा महात्मा दुर्लभ आहे. आणि महात्मा सोडून येर म्हणजे इतर येर बहुत जोडते किरेटी. इतर तर फार प्राप्त होतात. जयांची भजने भोगासाठी, ज्यांची भक्ती कशासाठी आहे? भोग प्राप्त करण्यासाठी आहे. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले, ज्यांच्या जीवनामध्ये विषयाची आशा आहे. आशा हाच अंधकार आहे आणि या अंधकारामुळे त्यांची दृष्टी किंवा त्यांची ज्ञानदृष्टी मंद झाली. आशे पुष्कळ मिळतात, ते माझ्यावर प्रेम करतात, मला त्यांच्यावर प्रेम करावं असं वाटत नाही. उदाहरण देतो आणि थांबतो.
गोचिडाला म्हैस गाय आवडते, गाईला नाही ना ते आवडत. तसे ये रब होत जोडते किरटे, जयांचे भजने भोगासाठी. भोगा करतात, सकाम भक्ती तर सगळेच करतात. काही काही लोक वारी करतात कशासाठी, ते बरेच प्रयोजन असं सांगण्यासारखे नाही ते. ये रब होत जोडते किरटे, जयांचे भजने भोगासाठी. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले, हे वही पुढच्या श्लोकाचं अवतरण आहे. पण महात्मा मात्र दुर्लभ आहे. तो महात्मा दुसरं तिसरं कोणी नाही, ते महात्मे म्हणजे ज्ञानोबाराय आहे, जगद्गुरू तुकोबाराय किंवा सगळ्या संतांची परंपरा, आपल्या गुरुजनांची परंपरा, हे सगळे महापुरुषच आहे. आणि ज्ञानोबारायांची आपल्याला असीम कृपा, हे सगळे महात्मे दुर्लभ असतानाही आपल्याला सहज सुलभ झाले. हे देवाची कृपा आहे. आणखीन काही चिंतन करता येईल, त्याचा विचार आपण आता पुढे करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु चोख महाराज की जय.